इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। शिरोळ तालुक्यात महसूल विभागाला हाताशी धरून माती आणि वाळूची राजरोज चोरी सुरू असून गौण खनिजाची ही लूट शिरोळ तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देखील ते याबाबत गंभीर नाहीत, म्हणून शिरोळ तहसीलदार यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी तक्रार करणार असल्याचे धनाजी चुडमुंडे यांनी आज शिरोळमध्ये पत्रकार बैठकीत सांगितलं। माती व वाळू या किमती गौण खनिजाची महसूल प्रशासनाच्या सहकार्याने कशी लूट होते हे आज पत्रकार बैठकीत सांगताना ते म्हणाले की वाळू उपसा हा अर्जुनवाड, घालवाड आणि शेडशाळमध्ये गेले 1.5 महिना झाले प्रत्यक्षात सुरू आहे, पण महसूल प्रशासनाच्या कागदी रेकॉर्डमध्ये फक्त अर्जुनवाडमध्येच उपसा सुरू असून घालवाड आणि शेडशाळमध्ये माती उपसा सुरू नसल्याचे खोटेच रेकॉर्ड केले जातात। दर तासाला शेकडो ब्रास वाळू उपसा करणाऱ्या बोटी वापरून रात्रंदिवस वाळू उपसा केला जातो, पण महसूल विभाग म्हणतोय की फक्त 73 ब्रासच वाळू नदीतून काढली असून त्यातील 8 ब्रास वाळू विकली असून 65 ब्रास वाळू डेपोवर शिल्लक आहे। अर्जुनवाड, घालवाड आणि शेडशाळ येथून हजारो ब्रास वाळू काढून त्याची परस्पर विक्री केली जात असताना आणि याची सगळी माहिती तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदार यांना असताना यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शासनाचा महसूल तर बुडवला आहेच, पण किमती गौण खनिजाची लूट आजही सुरूच असल्याचं त्यांनी पुराव्यासह समोर आणलं। माती उपसाबद्दल धनाजी चुडमुंडे म्हणाले की 500 ब्रासची प्रत्यक्षात रॉयल्टी भरून परवानगी घ्यायची आणि 5000 ब्रास माती काढून विकायची असा धंदाच शिरोळ तालुक्यात सुरू आहे आणि 5 ब्रास मोठ्या हैवात माती भरायची व 1 ब्रास माती वाहतूक केली म्हणून रेकॉर्ड करायचे सुरू आहे। याचे काल पुरावे सिद्ध झाले होते, पण महसूल विभागासह शिरोळ तहसीलदार हे यातील सामील असल्यामुळे कोणतीही कारवाई होत नाही। महसूल प्रशासनाच्या आशीर्वादामुळेच मातीची लूट सुरू आहे, म्हणून आम्ही आता शिरोळ तहसीलदार यांचीच या गौण खनिजाबाबत चौकशी करा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।